राजापूर आणि शिवसेना यांचं एक अभेद्य असं ते कोणा बाडग्यांमुळे ते तुटलं जाईल असं कोणी समजू नये। आणि आदरणीय साहेब यांच्या नतमस्तक होतो। माझे आधारस्तंभ आपल्या पक्षाचे प्रमुख माननीय ठाकरे साहेब यांना व्यासपीठावर सर्वच सन्माननीय पदाधिकारी गणपत दादा, आदरणीय प्रदीप बोरकर जी, नेहाताई, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले पत्रकार आणि राजापूरचे निष्ठावंत शिवसैनिकांनो, जय महाराष्ट्र। खरं म्हणजे ज्यांना घाण खायची त्यांनी घाण खाली, ठीक आहे, पण तरी सुद्धा वर्षानुवर्ष शिवसेना कार्यालयामध्ये बसून आपले कार्यकर्ते संजय पवार असतील, विनय गुरम असतील, कार्यालयामध्ये बसत होते। शिवसैनिकांचा मला फोन आला आणि ढसा ढसा फोनवर रडायला सुरुवात केली। म्हटलं झालं काय? एकच की आमच्या त्यांनी बाळासाहेबांचा फोटो काढला, उद्धवजींचा फोटो काढला, आदित्यजींचा फोटो काढला, मला बघवत नाही आहे, आणि तिथे गद्दारांना लटकवले। ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी शिवसेना निर्माण केली, आशीर्वाद पोटामध्ये 4 घास, त्या उपकारकर्त्यांचे फोटो काढलेले पाहिल्यानंतर सर्वांकर हुंका आणि त्यांच्या म्हणजे अश्रू डोळ्यातून येत होते आणि माझ्याशी बोलत असताना ढसा रडत होते। म्हटलं तात्या घाबरू नका, सगळ्यांनी एकत्रित व्हा। आपले तालुका प्रमुख एक जबरदस्त उत्साही, आमच्या प्राची महिला तालुका प्रमुख, आमचे शहर पवार, हे सगळ्या तुम्ही एकत्रित या आणि केवळ रडत न बसता येत्या 8 दिवसामध्ये दुसरं कार्यालय उभारून द्या। पण मला सांगायला अभिमान वाटतो, अवघ्या 3ऱ्या दिवशी आमचे मुस्ताकबाई पठाण, तुमचं खरंच मनापासून आभार मानतो। आमच्या शिवसेनेला हक्काचं कार्यालय तुम्ही एक नवीन पैशाचा मोबदला न घेता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय तुम्ही सुरू करायला दिलेलं आहे। आणि ह्या आमच्या राजापूरच्या टीमने अवघ्या 1 आठवड्याच्या आत गद्दारांना दाखवून दिलं, अरे गद्दार किती जरी असले तरी, निष्ठावंत 4 जरी असले तरी सुद्धा शिवसेनेची सेवा ते कसे करू शकतात, हे या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे। जाताना खूप ढोल पिटून गेले। आमच्या चव्हाणताई सांगायच्या भेटला की गाडी थांबवायच्या, रावसाहेब ते म्हणतात 3 कोटी 3 कोटी, कारण ते माझ्यावर आरोप करून द्यायचे ना। म्हणजे मी त्यांना पाडायला 3 कोटी, साळवींना पाडायला 3 करोड रुपये घेतले। आता तुम्ही सख्खे शेजारी झालेत ना, घ्या आई बापाची शपथनी सांगा, करोड ठरले असतील, दिले नसतील तर ते आणून द्या, 50% तुम्हाला देऊन टाकतो। अरे किती निर्लज्ज।
गद्दारी केल्याचं आम्हाला दुःख अजिबात नाही आहे. राजन साळवींनी गद्दारी केल्याचं दुःख मला अजिबात वाटत नाही. कारण जे निवडून किरण सामंत यांनी मागच्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलंय भाषणामध्ये की ज्यांच्याकडे 9 वेळेला गद्दारी केलेली सर्टिफिकेट आहेत त्याचं नाव राजन साळवी 2004 पासून. आणि परवाच्या दिवशी राजापूरला जी सभा झाली त्यावेळेला आमदार किरण सामंत यांनी राजन साळवींच्या अंगावरचे कपडेच उतरून टाकले. त्याने सांगितलं किरण सामंतांनी 2004 साली तुम्ही शिवसेनेची गद्दारी करून आमच्या बंधूला तुम्ही निवडून दिलात म्हणून तुमची शिवसेनेतून बाळासाहेबांनी हकालपट्टी केली होती. किरण सामंत सांगतात आणि निर्लज्ज हे ऐकून हसतात. 2004 साली गद्दारी, प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला गद्दारी. ह्याच जवाहर चौकामध्ये आमदार निलेश राणे यांनी केलेलं भाषण दिवसा ढवळ्या. काय काय निर्बत्सन त्यांची. तरी आज एकमेकाला मिठी मारतायत. सगळे गद्दार सेनेमध्ये एकत्र झाले. जनाची नाही तर मनाची लाज तरी बाळगा. नाही मग काय नाही, गोष्ट वेगळी. परंतु ठीक आहे, विनायक राऊतच्या नावाने दगड फोडत 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 तुमचा कपाळ मोक्ष होत आलाय आता. म्हणून मला का देवाकडे एकच प्रार्थना करायची की बाबा शेवटच्या वेळेत त्यांना जास्त त्रास देऊ नका. उर्वरित त्यांचं रिटायरमेंट आयुष्य का समाधानाने जावं. कारण गद्दारीने मिळवलेला पैसा भरपूर आलेला आहे, भरपूर आलेला आहे. या राजापूरमध्ये दादा तुम्ही आता मगाशी इतिहास सांगितला आणि सांगा दादा आजपर्यंत राजापूरची वाळवी म्हणून कोण्यातरी लोकप्रतिनिधींचा उल्लेख आजपर्यंतच्या राजापूरच्या इतिहासामध्ये झालाय का? राजापूरची वाळवी राजन साळवी ही पदवी ज्यांना मिळाली त्याचं नाव राजन साळवी. आणि रिफायनरीचा केवढा मोठा कळवळा, केवढा मोठा कळवळा रिफायनरीचा. अरे अक्का रिफायनरी सारखा प्रदूषणकारी प्रकल्प आपसाय हवाय. आणि मग सांगा त्या रिफायनरीला पाठिंबा देत असताना राजन साळवी तुम्हाला कोकणवासियांचं भलं वाटत होतं की त्या ज्या परप्रांतीय भूमाफियांनी जी जमिनी घेतल्या होत्या त्या जमिनीच्या जास्त हे सांगा तुम्ही धूतपापेश्वरच्या पायावर हात ठेवून. रिफायनरी करता ज्या परप्रांतीय भूमाफियांनी जमीन घेतल्या त्यांच्याकडून 3.25 करोड रुपये दलाली घेणारा हा आमदार 3.25 कोटी रुपये दलाली मंजूर करून देतो. आणि अख्ख्या राजापूर जिल्ह्यात तालुक्या ग्रामपंचायत आणि उद्धव साहेबांसमोर ठेवले. उद्धव साहेब पण ज्या वेळेला उद्धव साहेबांना खरं कळलं त्यावेळेला स्वतः उद्धव कोंडवर आले आणि त्या महिलांना सांगितलं की यांना तुम्ही शिव्या घालू नका, चूक असेल तर ती माझी आणि म्हणून ती चूक सुधारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. अरे स्वच्छ मनाचे आणि तेवढ्या स्वच्छ विचारांचे पक्षप्रमुख आम्हाला मिळाले. त्यांच्याशी बेईमानी करून तुम्ही ज्या गद्दार गटामध्ये गेलात त्या गद्दार गटाने एक एक पापाचं घडा सुरुवात घडा वाचायला. म्हणून मगाशी सांगितलं 2004 साली गद्दार झाले. एक किरण भैया सामंत आणि आमदारांनी परवाच्या राजापूरच्या मीटिंग मध्ये सांगितलं निलेश वेळेला किती किती कुठे कुठे दिले. मग ते शोरले मोंटे असेल, केळ रस्ता असेल, ओणीचा रस्ता असेल किंवा पाचलचा एकाचं घर असेल. अरे तुमचे जे पीए होते ना
त्या पीएनीच आता तुमची कुंडली आमच्या समोर आणलेली आहे। हा, कुठे देवस्की करत होता, कुठे काळा कोणाच्या नावाने, सगळं आता तुमच्या पीएनीच सांगितलंय। कारण हे केलेलं पाप फार दिवस पचणार नाही आणि म्हणून तुमची जी गद्दारी आहे, राजन साळवींची गद्दारी ही खऱ्या अर्थाने राजापूर झालेली शेवटची गद्दारी असेल। या पुढे जो निर्माण होईल तो राजापूरचा निष्ठावंत कार्यकर्ता राजापूर बनेल, हे अभिमानाने या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। गेले अनेक जण होता, हे सुद्धा त्या भैयानीच सांगितलंय। अगदी त्यानंतर ते लांजाच्या कचरा भूमीच्या माध्यमातून किती लाख रुपये सभेच्या वेळेला घेतले ते तिथे सांगेन तुम्हाला। स्वतः गद्दार बनायचं, स्वतः बनायचं आणि सेना संपवत असताना विनायकराव सारख्या एका प्रामाणिक मातोश्रीच्या सेवकावर तुम्ही दगड फोडून जात होता। किंवा विकास केवळ आणि केवळ तिथे सुद्धा टक्केवारी तुम्ही विनायकरावने धूतपापेश्वरचे आशीर्वाद घेतले म्हणून तर आज उजाळ मात्याने या सर्व लोकांच्या समोर येतोय। तुम्ही टक्केवारी घेतली म्हणून तुम्हाला चोराच्या बिळात जाऊन बसावं लागतंय। पण आज ह्या गद्दारांना आता कंठ फुटायला लागलाय। एक नाही पुढचा खेडचा रामागडी मगाशी वेदा फडकेनी ज्याचा उल्लेख केला, अरे उंची किती, मेद जाडी किती, अगदी शरीरापासून डोक्यात 3.25 फूट माणूस भरेल। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत केवळ आणि केवळ शिवसेना, केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे, केवळ आणि केवळ आदित्यजी ठाकरे। अरे शिवसेना संपवायला रामदास कदम तुमच्या 7 जन्माला तरी शिवसेना संपणार नाही। तुम्हाला संपू तुमच्या बारशाचे घुगरे खाल्लेले आम्ही मंडळी। आज शिवसेना संपवण्याची भाषा तुम्ही करताय। राक्षसी औलादीची मंडळी तुम्ही, ज्या हिंदू हृदय साहेब ठाकरेंनी तुमच्यासारख्या गद्दाराला पोसलं, ज्या पक्ष ठाकरेंनी त्यांना माहिती होतं ही नसती ब्याज जवळ बाळगणं योग्य नाही, तरी सुद्धा विश्वास ठेवला, पर्यावरण मंत्री केलं, अख्खं महाराष्ट्र लुटलं, तरी सुद्धा गद्दार झाल्यानंतर आज जर तुम्ही सांगत असाल आमच्यावर संस्कार आहेत म्हणून मी अहो जाओ म्हणतो, पण अस्सल कोकणी माणूस असतो तो तुम्हाला माहिती आहे। आता शिमगा चालू होईल त्यावेळेला ऐका पाहिजे तर शिवसेना उरली सुरली शिवसेना पण ज्या आता भारतीय जनता पक्षाने त्यांचा आता हिशोब करायला सुरुवात केलेली आहे। त्या दाढीवाल्या गद्दारांना सत्य आहे की नाही, दाढीवाल्यांचे आता काउंटडाऊन, आता ते पकडा कापा पिसा हे आता जास्त आहे, त्यांचं जी औलाद आहे ना ते आता संपणार। देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
यांनी काय केलंय मागच्या महिन्याभरामध्ये बाबांनो? एकच टार्गेट, गद्दार गटाचे मुख्य एकनाथ शिंदे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं जेवढं भ्रष्टाचाराच्या मागण्या मंजूर झाल्या, जे भ्रष्टाचारी प्रस्ताव मंजूर झाले ते सर्वच्या सर्व रद्द करून टाकले. सुमारे 5,500 कोटीपेक्षा जास्त ज्याच्यातून कमावला होता या गद्दारांनी ते सगळे प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले. देवेंद्रजी, देव तुमचं भलं करो, सध्या तरी देव तुमचं भलं करो. आणि आमच्या त्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, तुम्ही सुद्धा अर्धे मालवणी, नको नको जाऊया वाईन चाटून खाऊया, बरोबर ना? उपमुख्यमंत्री पद नको, उपमुख्यमंत्री पद नको, पालकमंत्री पद नको, आणि त्यांनी पळायला सुरुवात केला. बरोबर, हा जावं येऊन वाईन चाटून वाईन चाटायला सुरुवात केलं, त्यांनी घेतलं उपमुख्यमंत्री पद, पण हातपाय लुळेने काय करू बायले. तसं झालंय आता, तसंच झालंय आता. काय बोलायला काय वाव राहिला नाही. जास्त बोलला तर ढुंगणावर लात मारतील. भारतीय जनता पक्ष आहे तो. आज दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, दुर्दैव आहे महाराष्ट्र. किंवा महाराष्ट्रामध्ये रामदास कदमांसारखी एक घाणेरडी औलाद या कोकण भूमीमध्ये निर्माण झाली. त्या गद्दारीला साथ मिळाली ह्या फडबुंजा बाकीच्या लोक. आणि अरे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती चा जन्म झाला, प्रतिपालक हिंदवी स्वराज्य म्हणून ज्यांची पदवी ज्यांना बहाल केली, ज्यांच्या राज्यामध्ये भगिनीवर मिळत होता, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आज काय अवस्था होत चाललेली आहे. मध्ये एसटी चालत्या बोलत्या एसटी मध्ये लॉज, आणि त्याचा मंत्री हा गद्दार गटाचा प्रताप सरनाईक म्हणे आम्ही आता कंडोम साफ करायला घेतले. दुसरा एक गृह राज्यमंत्री, होय 50% म्हणे महिलांना जी एसटी ते आता मी रद्द करणार, हे त्या गद्दार गटाच्या मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. लाडक्या बहिणी किमान 60 लाख बंद होणार, बंद. म्हणजे लाडक्या बहिणी फायद्यापासून महाराष्ट्रामध्ये 60 लाख चित राहावं लागणार. आणि इतर बाकीच्या सगळ्या योजना, रस्त्याला पैसे, धरण बांधायला पैसे नाहीत, ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन मोकळे झाले. जीवनावश्यक वस्तू महागत चाललेल्या आहेत, तिकडे लक्ष द्यायला ना, तिकडे लक्ष पुरवायला ना वेळ नाहीये. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज एका तरी भगिनीवर अत्याचार होतोय, तिची निर्गुण हत्या होते, त्याचे हत्याकारी पकडले जात नाही. पोलिसांना बक्षीस द्यावं बक्षीस जाहीर करावं लागतं, तरी हत्यारे मिळायला गावकऱ्यांची मदत घ्यावी लागते. आणि इथे एक हे आपले राजापूरचा सख्खा शेजारी म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा, तिथले ते टिंगू महादर पालकमंत्री, काय अक्करमाशा औलादीचा माणूस हो. अस्सल मालवणी असल्यामुळे शब्द येतात मध्ये मध्ये. अरे ज्या मंत्रिपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी समान न्याय देईन, जात पात पक्षभेद कोणताही ठेवे नितेश राणे तुम्ही
सबका विकास साहेब कडे सिंधुदुर्गामध्ये 2-3 ठिकाणी सभेमध्ये भाषण करतो की ज्या ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामपंचायती आहेत त्यांना मी म्हणे एक नवीन पैसा निधी देणार नाही. काय तुझ्या बापजाताचा आमच्या हक्काचा कर आहे. आणि मग होय मी त्यांना सांगितलेलं आहे की ज्यांचं टाळकं फिरलेलं आहे ना अशा त्या नितेश राणेंच्या डोक्यामध्ये जर मंत्रिपद आणायचं असेल त्याने घेतलेली शपथ त्याला आठवून द्यायची असेल तर त्यांना मी कोर्टात खेचणार. आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आदेशाने येत्या आठवड्यातच नितेश राणे तुम्हाला अशी नोटीस देईन की त्या विधानसभेच्या अध्यक्षांना आणि राज्यपालांना या नितेश राणेंना टर्मिनेट करावं लागेल. अशा पद्धतीची घोडचूक त्या नितेश राणेंनी केलेली आहे. फक्त तुमच्याकडे येतील त्यांना रहिवासी नाही, त्यांना आता भारतीय रहिवासी किंवा महाराष्ट्रातली लोक नाही दिसत. कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये परवाच्या दिवशी कणकवलीमध्ये कोणाला पकडलं वेश्या व्यवसाय करताना? बांगलादेशी महिलांना. कणकवलीमध्ये बांगलादेशी महिला. म्यानमार ऐकलंय का तुम्ही? म्यानमार ते रोहिंग्या असतात. आता म्यानमार कुठे, भारत कुठे, महाराष्ट्र कुठे आणि कणकवली कुठे? अरे म्यानमार वरून ते लोक आली कणकवलीला आणि एका लॉज मध्ये त्या महिलांना पकडलं. तो लॉज नितेश राणे तुमच्या कार्यकर्त्याचा होता की नाही तो सांगा. पण पोलिसांवर पालकमंत्र्याचा दबाव आणि त्या रोहिंग्या महिलांना लॉज मधून पकडलं आणि पोलिसांनी दाखवलं कणकवली स्टेशनवर पकडलं. मालवणमध्ये म्हणे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा झाल्या. नितेश राणे स्वतःला हिंदूंचे काय म्हणतात त्याला देवदूत वगैरे 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 कैवारी हिंदू सम्राट हृदय सम्राट होऊ शकत नाही. स्वतः तुम्ही म्हणता ना हिंदूंचे मसिहा. त्या मालवण तालुक्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद देणारे जे पाकिस्तानी मिळाले ना त्या पाकिस्तान्यांचा भंगार व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी जी दिली ती नितेश राणे तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरपंचाने दिले की नाही? दयनीय अवस्था सिंधुदुर्गामध्ये केलेली आहे. तिथे रोहिंग्या आले, तिथे बांगलादेशी आले, तिथे पाकिस्तानी आले आणि इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंचांना निधी देणार नाही. हिम्मत तर केलं तर आयुष्यात शिकू कायद्याच्या की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस तुमच्या ढुंगणावर लात मारून तुम्हाला हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने कायदेशीर तरतुदीचा आधार घेऊन तुम्हाला धडा शिकवू. आणि दादांनी सांगितलं ते विसरणार नाही मी. हो ना, मला अभिमान आहे आपल्या पक्षप्रमुखांचा, उद्धव साहेबांचा. कोकण हे माझा परिवार आहे. केवळ राजकारणाच्या दृष्टीने कोकणकडे उद्धवजींनी कधी पाहिलंच नाही. करोडो रुपयाचा निधी कोकणामध्ये दिला असेल तर सर्वप्रथम उद्धव साहेबांनी दिला. अगदी मग तो 15 कोटी धुत पापेश्वर असेल, कोकटीवरचा भूमिगत विद्युत वाहिन्या असतील, साक्री नाटक जवळजवळ 150 कोटीचा ते 153 कोटीचा ते मत्स्य बदलर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून. आणि आता नारळ फोडतायत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्त्यांचे.
माझ्या कारकिर्दीत मंजूर झालेले आहेत. फोडा नारळ, आम्हाला ती दखल घेण्याची गरज नाही का, लोकांवर लोकांच्या आम्ही कार्य रूपात. त्यामुळे मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातील आपल्या गावाला विकासाच्या काम करत असताना कोणती अडचण येणार नाही हा शब्द उद्धव साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला देतोय. तो पूर्ण घेणार म्हणजे आज दिल्लीचे लोक सुद्धा पिसाळलेल्या कुत्र्यासारखे टीका करतायत. एकीकडे शिवसेना संपायची, ठाकरे घराणं संपवलं म्हणून मिजाज मारायची, आणि तिसरे मोदी साहेब असोत किंवा अमित शहा असोत महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उद्धवजी ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांचं नाव घेतल्या अमित शहा साहेब तुमचं भाषण का नाही? तुम्ही शिवसेना संपली म्हणताय ना, तुम्ही ठाकरे घराणं संपलं म्हणताय ना, मग प्रत्येक भाषणाच्या पोटशूळ उठतो आणि ठाकरे ठाकरे जपनाम तुम्हाला करावं लागतं. याचाच अर्थ असा आहे हे जे जनसमुदाय जमलेलं आहे ना, एकही नवीन पैसा न देता, कोणताही बचत गट नाही, कोणत्याही मंडळाला पैसे घ्या नाही, त्या नाही, जे आले ते स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत, जे आलेत ते मनापासून आलेले आहेत, जे आलेत ते आमचं भाषण ऐक नव्हे, जे आलेत ते हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचं उभं राहिलेलं जे कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी स्वतःहून आलेले संपूर्ण राजापूरकर जनता आहे. पुढच्या महिन्यात लांजाची कार्यालय, लांजामधलं कार्यालय उभं होईल, त्यानंतर देवरुख मध्ये होईल, त्यानंतर रत्नागिरी आणि त्यानंतर चिपळूणमध्ये तर आहेच. सर्वांनी निर्धार करूया की ही शेवटची गद्दारी ठरवली दे आणि निष्ठावंतांचे दिवस भविष्यामध्ये येऊ दे. कारण भविष्यातला जो आमदार असेल तो राजापूर विधानसभा मतदारसंघाचा भूमिपुत्रच असेल हे मनामध्ये नक्की ठरवा. आणि पुन्हा एकदा हे कार्यालय ज्या गतीने, ज्या तत्परतेने, कमलाकर तुम्ही तुमच्या सहकार्याने, तात्या असतील, तुमचे आपले रवी डोळस असतील, प्राची शिर्के असतील, आमच्या विचारेताई असतील, ताया चव्हाणताई असतील, संजय पवार असतील, युवा सेनेचे माझे विनय असेल, आणि खास करून आजारपणामुळे तुमचे पाय सुद्धा पडत नाही आहेत, पण हे कार्यालय कायदेशीर आपण अनिल कुडाळींच्याच नावे केलेले बिन पैशाने. पण भविष्यामध्ये तुमच्या माध्यमातून एक नवीन, एक चांगलं दर्जेदार असं आणखी मोक्याच्या ठिकाणी कार्यालय मिळेल. तुमच्यासारखे दातृत्व हे आमचं कोकणचं वैभव आहे. जात पात धर्म न पाहता एक कर्तव्य म्हणून ह्या कार्यालयाला जागा तुम्ही उपलब्ध करून दिली. तुमचं मनापासून आभार मानतो. आणि भाषण संपण्यापूर्वी अनिल तुमचं मनापासून मी कौतुक करतो.